मीरा भाईंदरमध्ये एका इमारतीच्या 2 सुरक्षा रक्षकांवरती चाकू हल्ल्याची घटना घडल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण घेतलंय। आरोपीने केलेला हल्ला हा लोन वुल्फ प्रकारातला असल्याची शक्यता दहशतवादी विरोधी पथकाने व्यक्त केली आहे। तपासादरम्यान आरोपीकडून मिळालेल्या एका नोटमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा यांच्यासारखे शब्द आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने गाझा मुक्ती अभियानाला देखील पैशांची मदत केल्याचं कळतंय। तसंच हल्ला हा भारत विरोधी जिहादीचाच भाग असल्याचं म्हणत धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आरोपी जैब जुबेर अन्सारी याचा चाकू घेऊन पळतानाचा सीसीटीव्ही कैद झालेला फोटो हा सध्या व्हायरल होतोय। काल नयानगर परिसरामध्ये पहाटे 4च्या सुमारास सुरक्षा रक्षक राजकुमार मिश्रा यांच्यावरती आरोपी जैब जुबेर अन्सारी यानं चाकू हल्ला केलेला होता आणि त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या दुसऱ्या सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन यांना देखील हल्ल्यामध्ये दुखापत झाली। तर मिश्रा हे सध्या गंभीर जखमी आहेत। आणि दरम्यान आरोपीची पार्श्वभूमी काय आहे, आरोपीकडून एटीएसला तपासामध्ये काय आढळलेलं आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर आरोपीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आपण जाणून घेतोय। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये आरोपी जैब अन्सारीचा जन्म झालेला आहे। 2000 ते 2019 मध्ये तो अमेरिकेत होता। 2019 मध्ये मीरा रोडच्या नयानगरमध्ये तो राहायला आला। पुढे ऑनलाईन पद्धतीने तो शिकवणी घ्यायचा। कुटुंबातील कुणीही त्याच्या जवळ राहत नव्हतं। तर एटीएच्या तपासामध्ये नेमकं काय आढळून आलेलं आहे, तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडील एका चिठ्ठीत आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा यासारखे शब्द आढळले। आरोपीची गाझा मुक्ती अभियानासाठी पैशांची मदत झालेली आहे असं देखील कळतंय। मीरा रोडमधील हल्ला भारताविरुद्ध जिहादाचाच भाग असल्याचं म्हणत धमकीही देण्यात आली। तर यानंतर आता लोन वुल्फ म्हणजे नेमकं काय, लोन वुल्फ हल्ला म्हणजे काय हे जाणून घेऊयात। एकल दहशतवादामध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो। हल्लेखोर कोणत्याही विशिष्ट गटाशी संलग्न नसतात। हल्लेखोरांची कोणतीही स्पष्ट विचारधारा नसते। त्याबरोबरच एखाद्या गटाशी निष्ठा असली तरी त्यांचे कोणत्याही सदस्यांशी थेट संबंध नसतात। हल्लेखोर एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे अनुयायी असू शकतात। अतिरेकी समुदायाशी ऑनलाईन संवाद साधू शकतात। लोन वुल्फ प्रकारचे हल्ले अमेरिका, लंडन, पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतात।